Next point we see in this lecture data integrity constraint. Data integrity constraint. What is mean by data integrity constraint? Integrity stands for the originality. Constraint म्हणजे अट. म्हणजे डेटावर आपण एखाद्या डेटाबेसवर आपण एखादा टेबल करतो. टेबल आपण काय म्हणतोय रोज आणि कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये केल्यामुळे आपण काय म्हणतो त्याला डेटाबेस. तर ह्या डेटाबेसवर आपण व्हॅल्यू एंटर करत असताना एखाद्या अटी वगैरे लागू करतो त्याला म्हणायचं डेटा इंटिग्रिटी कंस्ट्रेंट. आता व्हॉट इज मीन बाय इंटिग्रिटी कंस्ट्रेंट आर युज्ड to ensure the accuracy and consistency of data in a relation database. In RDBMS accuracy जर आपल्याला RDBMS मध्ये जर accuracy आणि correctness पाहिजे असेल तर इंटिग्रिटी कंस्ट्रेंट आपण त्यामध्ये पुटअप करतो. आता डेटा मॉडिफिकेशन कोणत्या पद्धतीने होतो बघा. डेटा मॉडिफिकेशन बाय अपडेट कमांड, डिलीट कमांड और इन्सर्ट कमांड यामधून टेबलचा डेटा काय होतो मॉडिफाय होतो. पण तो मॉडिफाय झाल्यानंतर डेटा ज्यावेळी जर डेटा इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट जर नसतील तर तो डेटा चुकीच्या पद्धतीने इनव्हॅलिड डेटा जनरेट होऊ शकतोय किंवा डेटा लॉस होऊ शकतो. यासाठी डेटा इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट असतात. तर त्यामध्ये दोन पद्धतीचे डेटा कन्स्ट्रेंट आहेत. एक म्हणजे डेटा इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट आपण तुम्हाला पुढे पुढे बघितल्यानंतर समजेल की ऍक्च्युअली आपली डेटा इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट म्हणजे काय आहे. पहिला आहे ते आयओ इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट. आयओ इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट. तर आयओ इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट मध्ये प्रायमरी की एक आहे आणि जसं आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलेलं की काय काय त्यामध्ये प्रायमरी की म्हणजे काय आणि त्यानंतर काय येणार आहे. आयओ इंटिग्रिटी म्हणजे प्रायमरी की कन्स्ट्रेंट एक आहे आणि युनिक की कन्स्ट्रेंट. प्रायमरी की कन्स्ट्रेंट, फॉरेन की कन्स्ट्रेंट आणि युनिक की कन्स्ट्रेंट. आता फक्त तुम्ही आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रायमरी की आणि युनिक की कन्स्ट्रेंट दोन बघणार आहे. आयओ इंटिग्रिटी म्हणजे फॉरेन की हा आपण नंतर बघूया. ठीक आहे. नेक्स्ट दुसरा आहे ते बिझनेस रूल कन्स्ट्रेंट. दुसरं म्हणजे नॉट नल चेक कन्स्ट्रेंट. These constraints are in a business rule constraint. First we see IO integrity constraint. That first point is primary key. So दोन टाइपचे इंटिग्रिटी कंस्ट्रेंट. एक म्हणजे IO इंटिग्रिटी कंस्ट्रेंट, दुसरा म्हणजे बिझनेस रूल कंस्ट्रेंट. तर IO इंटिग्रिटी कंस्ट्रेंट constraint are rule which apply to the table column to store a valid data and prevents the user to storing or entering invalid data. म्हणजे व्हॅलिड डेटा एंटर होण्यासाठी इनपुट व्हॅलिड डेटा एंटर होण्यासाठी आयओ इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट आपण वापरतो. त्यामध्ये आपण पहिलं बघूया प्रायमरी की आणि कशा पद्धतीने आपण असाइन करायची असते. डेटा इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट मध्ये आपण पहिलं कन्स्ट्रेंट बघणार आहे ते म्हणजे प्रायमरी की. आता primary key constraint. Primary key uniquely identifies each tuple. काय म्हणतो बघा. Uniquely identifies each tuple or each row identifies uniquely identified uniquely. आता म्हणजे काय तर प्रायमरी की कशी असाइन करायची, प्रायमरी की म्हणजे काय आपण त्या ठिकाणी. आता आपण एक टेबल घेतलं एक्झाम्पलला.
5 नंबरच्या मुलाने ॲडमिशन घेतली, 5 नंबरची विद्यार्थ्याने ॲडमिशन घेतली, तिचं नाव आपल्याला घ्यायचं. मग तिचं नाव आहे तिचं गाव म्हणते पाल गारगोटी. Table name SYC. There are 3 columns in the address. आता काय म्हणतात आपले बघा, प्रायमरी की कशी फाइंड आउट करायची किंवा प्रायमरी की कशी असाइन करायची, प्रायमरी कीचा फायदा काय, आपण या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये प्रायमरी की बघणार आहे. तर प्रायमरी की कशा पद्धतीने असाइन करायची, प्रायमरी कीची यूज काय, प्रायमरी की यामध्ये कशी फाइंड आउट करते. तर पहिल्यांदा आपण घेऊया की प्रायमरी की कशाला कशी फाइंड आउट करायची. असा कोणता कॉलम, प्रायमरी की म्हणजे एखादा कॉलम, प्रायमरी की म्हणजे एखादा कॉलम. इथे कॉलम आहे तर नंबर नेम आणि ॲड्रेस. आता आपण बघूया ॲड्रेसला प्रायमरी की. प्रायमरी की देयर आर 2 कंस्ट्रेंट ऑफ द प्रायमरी की or 2 rules. The primary key should not be duplicate values. Primary key should not be contain duplicate values. Not contain duplicate values. Not contain duplicate values. Next point. Primary key have not null values. What? Null values. Primary key चे 2 रूल आहेत, constant आहेत. Primary key is a very important in database, which help to identify the row uniquely. Which help to identify row uniquely. Which help identify row uniquely. Which help which help identify row uniquely. Okay, which help identify row uniquely. रूल तर आपण बघितलेले आहेत. पहिला रूल, प्रायमरी की हा कॉलम शोधण्यासाठी पहिला रूल काय आहे, कंटेन नॉट डुप्लिकेट व्हॅल्यूज, नो नल व्हॅल्यूज. आता बघा पहिला रूल काय सांगतो. आता आपण रोल नंबर साठी जाऊया. रोल नंबर मध्ये कुठली समजा याची रोल नंबर मध्ये जाऊया. यामध्ये आपल्याला काय करायचं, कोणत्या तरी कॉलमला प्रायमरी की असाइन करायची आहे. रोल नंबर, नेम आणि ॲड्रेस हे 3 कॉलम आहेत. यामध्ये प्रायमरी की असाइन करत असताना रोल नंबरकडे जाईल. रोल नंबर कंटेन डज नॉट कंटेन डुप्लिकेट. ह्याचा रोल नंबरला आपण पहिल्यांदा हे रूल लावायला लागला. या आपल्या प्रायमरी कीच्या रूलमध्ये बसतंय का, काय म्हणते, डज नॉट कंटेन डुप्लिकेट व्हॅल्यूज 1 2 3 4 3. देयर आर द डुप्लिकेट व्हॅल्यूज 3 3. हे प्रायमरी की होऊ शकत नाही, फेल, नापास. हे प्रायमरी की होऊ शकते का बघूया. नेम ABC PQR XYZ ABC L11. देयर आर द, इथं पण डुप्लिकेट व्हॅल्यूज आहेत ABC आणि ABC. हे प्रायमरी की होऊ शकते का, हे पण होऊ शकते. आता समजा नेक्स्ट हे ॲड्रेस डज नॉट कंटेन डुप्लिकेट व्हॅल्यूज. पाल, सॉरी मी ॲड्रेस बदलला होता. पाल गारगोटी पाटगाव केलंय. पाटगाव गोवा आणि याचा ॲड्रेस माहिती नाही. पाल गारगोटी पाटगाव गोवा आणि ॲड्रेस माहिती नाही. म्हणजेच डज नॉट कंटेन डुप्लिकेट व्हॅल्यू. डुप्लिकेट व्हॅल्यू कुठे येत नाही. पहिल्या रूलमध्ये बसलं. पहिल्या रूलमध्ये प्रायमरी कीच्या फर्स्ट रूल काय आहे, नॉट कंटेन डुप्लिकेट व्हॅल्यूज. फर्स्ट रूलमध्ये बसलं.
null values. Null value. What is mean by null value? तुम्ही सेट्स शिकला, संच, 10वीला संच शिकला. हे म्हणजे काय? किंवा फाय. फाय मीन्स कोणतीही व्हॅल्यू नाही. तसंच नल म्हणजे माहितीच नाही म्हणून आपण डॅश केले. डॅश म्हणजे काय? कोणतीही व्हॅल्यू नाही. म्हणजेच ही व्हॅल्यू, ह्या व्हॅल्यूला काय म्हणायचं? नल. आपल्याला माहिती नाही किंवा आपण तिथे दिलेलीच नाही, व्हॅल्यूच टाकली नाही, त्या कॉलममध्ये काहीच व्हॅल्यू एंटर केली नाही, त्या व्हॅल्यूला काय म्हणता येईल? नल व्हॅल्यू. दिस कॉलम कंटेन्स नल व्हॅल्यू. त्यामुळे हे पण नाही. ह्या कॉलममध्ये नल व्हॅल्यू आहे, ह्या कॉलममध्ये डुप्लिकेट व्हॅल्यूज आहेत, ह्या कॉलममध्ये डुप्लिकेट व्हॅल्यूज आहेत. अशा वेळी यामध्ये कुठलीही की ही प्रायमरी की होऊ शकत नाही. मग अशा वेळी समजा आपण काय केलं, आपल्या आता समजून घेण्यासाठी एक बदल करावं. ते म्हणजे 2 3 4 5 असेल. तर आता परत आपण या रोल नंबरसाठी आपण इथली व्हॅल्यू बदलली, चेंज केली, अपडेट केली व्हॅल्यू. एक व्हॅल्यू बदलली. मग बघितलं 1 2 3 4 5 यामध्ये डुप्लिकेट कुठली व्हॅल्यू आहे का पाहिलं? नॉट कंटेन डुप्लिकेट व्हॅल्यू. एक अंक कुठला परत यायला लागलाय का? नाही. नॉट नल व्हॅल्यू, कुठली व्हॅल्यू नल आहे का त्याच्यासारखी? नाही. मग दिस कॉलम, ह्या रोल नंबरला आपण काय केलं? रोल नंबर मिळण्याचं प्रायमरी की, ह्याला काय केलं? प्रायमरी की म्हणून ह्याला रोल नंबरला असाइन, रोल नंबरला आपण प्रायमरी की आपण म्हणायचं. मग आता असं केल्यामुळे काय झालं बघा? प्रायमरी की हेल्प्स द आयडेंटिफाय रो युनिकली. प्रायमरी की हेल्प्स आयडेंटिफाय रो युनिकली. आता ह्याच्यामुळे असं झालं, ही रो ह्याच्यापेक्षा वेगळी आहे, ही रो ह्याच्यापेक्षा वेगळी आहे, ह्या 2 रो ह्याच्यापेक्षा वेगळ्या आहेत. म्हणजे प्रत्येक रो ही वेगवेगळी आहे असं आपण 100% म्हणू शकतो. समजलं का? 100% म्हणू शकतो. आता बघा, जर अशा व्हॅल्यू असतील ABC, जर ऍड्रेस पाल असेल, हा याचं नाव ABC आहे, याचं नाव पाल आहे. पाल गावातल्या दुसऱ्या कोणाचं पण नाव ABC आहे, त्याचं नाव पाल आहे. ही रो आणि ही रो आपण वेगळी वेगळी आहे, कोणत्या कॉलमवर म्हणतोय? तर रोल नंबर या कॉलमवरून आपण म्हणू शकतोय की ही ABC पाल, 1 ABC पाल ही वेगळी आहे आणि 4 ABC पाल ही वेगळी वेगळी. हे कोणत्या कॉलमवर आपल्याला सिद्ध करता आलं? फक्त रोल नंबर ह्या कॉलमवर आपल्याला सिद्ध करता आलं की ही एक प्रायमरी की आहे. प्रायमरी की आपल्याला युनिकली आयडेंटिफाय इज टपल. टपल मीन्स रो. टपल म्हणजे रो आणि प्रायमरी की असाइन टू प्रायमरी कशाला की असाइन कशाला? प्रायमरी की आपण कशाला असाइन करू शकतोय? ऍट्रिब्यूटला. व्हॉट इज मीन बाय ऍट्रिब्यूट? ऍट्रिब्यूट मीन्स कॉलम. ऍट्रिब्यूट मीन्स कॉलम. प्रायमरी की असाइन आपण कॉलमला करू शकतो. कॉलम म्हणजेच ऍट्रिब्यूट. ओके. आणि टपल म्हणजे रो. 2 गोष्टी पण इथं लक्षात ठेवा, कारण आपल्या आरडीएमएस मध्ये रो कॉलम असं म्हणायचं नाही. सॉरी, केलेच नाही. डीबीएमएस मध्ये आपल्याला रो म्हणजे सॉरी ऍट्रिब्यूट म्हणजे ऍट्रिब्यूट म्हणजे कॉलम आणि टपल म्हणजे रो. ऍट्रिब्यूट म्हणजे कॉलम, टपल म्हणजे रो. परत एकदा प्रायमरी की ही कन्सेप्ट मी तुम्हाला आणखी एकदा क्लिअर सांगत आहे. प्रायमरी की म्हणजे आपल्याला युनिकली आयडेंटिफाय रो प्रायमरी की काय करते? हेल्प करते आपल्याला टू आयडेंटिफाय रो युनिकली. प्रत्येक रो ही वेगवेगळी आहे हे शोधण्यासाठी प्रायमरी कीचा वापर केला जातो. प्रायमरी की आपण रोल नंबरला का निवडलं? तर त्यामध्ये एक तर डुप्लिकेट व्हॅल्यूज नाहीत, जसं की ABC पाल पाल डुप्लिकेट व्हॅल्यूज नाहीत. त्याचबरोबर नल व्हॅल्यू नाहीच, म्हणजे नल म्हणजे काहीच नसते अशा सुद्धा व्हॅल्यू नाहीत ह्या रोल नंबरमध्ये. ह्या कॉलममध्ये डुप्लिकेट व्हॅल्यू नाही किंवा नल व्हॅल्यू नाही, म्हणून ह्या रोलला म्हणलो आपण प्रायमरी की. रोल नंबरला आपण प्रायमरी की असे म्हणू शकतो. रोल नंबरला प्रायमरी की म्हणल्यानंतर ह्या प्रायमरी कीच्या आधारे आपण प्रत्येक रो ही वेगवेगळी
आहे, जरी हा डाटा सेम असेल ABC पाल हा डाटा या कॉलममध्ये आपल्याला ह्या टेबलमध्ये सेम दिसायला लागला, पण हा प्रत्येक रो ही वेगवेगळी कशावर शोधतो आपण रोल नंबर ह्या कॉलमवरच आपण शोधू शकलो की प्रायमरी की ही रो वेगळी आहे, ही रो वेगळी आहे, कारण ह्याचा रोल नंबर 1 ह्याचा रोल नंबर 4 आहे. मग आपण ज्या कॉलमवर आपल्याला नीट लक्ष फक्त आता म्हणते ज्या कॉलममुळे आपल्याला प्रत्येक रो ही वेगळी वेगळी आहे असं समजतं त्या कॉलमला आपण प्रायमरी की असे म्हणतो. प्रायमरी की मध्ये डुप्लिकेट व्हॅल्यूज नसतात, प्रायमरी की मध्ये नल व्हॅल्यूज नसतात. हे दोन प्रायमरी कीचे बेसिक रूल आहेत. आता नेक्स्ट, हाऊ टू असाइन प्रायमरी की आहे असू दे, हाऊ टू असाइन प्रायमरी की. प्रायमरी की आपण कशी असाइन करायची? प्रायमरी की दोन पद्धतीने आपल्याला असाइन करता येते. ॲट द टाइम ऑफ टेबल क्रिएशन, टेबल तयार करत असताना आपण प्रायमरी की असाइन करू शकतो. ते कसं, हा टेबल आहे, याला आपल्याला प्रायमरी की लावायची कशाला? रोल नंबरला. टेबल जर असताना हा डाटा काय असणार आहे पहिल्यांदा असणार, ठीक आहे. टेबल असू दे, मला ॲट द टाइम ऑफ टेबल क्रिएशन प्रायमरी मी काय करायला टेबलचं नाव आहे SYSU, मला माझा रोल नंबर नेम ॲड्रेस, आणि हा टेबल मी आता डाटाबेसमध्ये तयार करणार आहे. तर मला कोणता कमांड वापरायला पाहिजे? तर क्रिएट ही कमांड वापरायला पाहिजे. क्रिएट टेबल, टेबलचं नाव काय? क्रिएट टेबल, टेबल नेम SYSU. पुढे पहिला कॉलम काय? रोल नंबर. डाटा टाइप काय त्याचा? नंबर. साईज काय? 4 किंवा 2 साईज 2 घेतली किंवा 4 घेतली, ठीक आहे. आपण कॉमा देतो, कॉमा नंतर काय फक्त डबल करू. पुढचा डाटा टाइप नेम डिफाईन करणार, नेम डिफाईन करतात. अशा वेळी आपण हे कॉमाने पुढे न लिहिता फक्त कॉमा द्यायच्या अगोदर ह्याच्या पुढे सिंपली प्रायमरी की असं म्हणा. प्रायमरी की म्हणायचं, कॉमा द्यायचा, म्हणजे ऑटोमॅटिकली रोल नंबर ह्या कॉलमसाठी प्रायमरी की असाइन झालेली आहे. टेबलमध्ये प्रायमरी की एका वेळी एकच असते. एका टेबलला तिसरा रोल, एका टेबलला 2 प्रायमरी की नसतात, प्रायमरी की एकच असते. प्रत्येक टेबलला एकच प्रायमरी की असते. पण पुढच्या टेबलला आपल्याला प्रायमरी की द्यायची गरज नाही. जरी ह्या व्हॅल्यू वेगळ्या आहे, जी व्हॅल्यू नंतर आपल्याला कळाली, जरी ह्या व्हॅल्यू प्रत्येक टेबलमध्ये एकच प्रायमरी की असते. जरी दुसरा कॉलम प्रायमरी की सारखा योग्यतेचा असेल तरी आपण द्यायची नाही. प्रत्येक कॉलममध्ये एकच प्रायमरी की असते. नेक्स्ट रोल नंबर, प्रायमरी की, नेम, डाटा टाइप त्याचा व्हॅल्यूर. डाटा टाइप लास्ट लेक्चरमध्ये आपण शिकलेलो आहे 20 आणि ॲड्रेस साठी पुढचं पूर्ण करतो. ॲड्रेस व्हॅल्यूर 20 ओळखला तरी चालतं. क्रिएट टेबल SYSU रोल नंबर 2 प्रायमरी की लागलंच इथं आपण म्हणलो नंबर 2, त्याचं स्पेसिफिकेशन पूर्ण झालं. नेम व्हॅल्यूर 20, ॲड्रेस व्हॅल्यूर 20, याचं स्पेसिफिकेशन पूर्ण झालं. पूर्ण झाल्यानंतर आपण कॉमा दिला नाही. कॉमा द्यायच्या अगोदर काय केलं तर प्रायमरी की आपण हे एवढंच लिहिलं, प्रायमरी स्पेस की एवढंच लिहिलं, जेणेकरून काय झालं की ह्या रोल नंबर या टेबलला प्रायमरी की असाइन झालं. आता पुढे बघा,
इन्सर्ट टेबलचं नाव काय इनटू SYCO व्हॅल्यूज तिथं इन्सर्ट केली 3 PQR काय सांगते PPT आणि नावाचं नाव घेतलं परत काय तर इन्सर्ट इंटू SYCO व्हॅल्यूज ही कॉलम आहे. त्यामध्ये बघा आता मी इथं 3 इन्सर्ट करले या टेबल एक्झिस्टिंग टेबलमध्ये मी काय केलं ह्या पहिल्या 3 रो इन्सर्ट करून घेतल्या 4 रो पहिले इन्सर्ट केल्या इन्सर्ट इंटू SYCO व्हॅल्यूज अशा 4 रो इथे इन्सर्ट करून घेतल्यात त्यामुळे हे सगळं डाटा तुम्हाला दिसायला लागला असं कन्सिडर करा. आता मी पुढची रो इन्सर्ट करणार इथं आले काय इन्सर्ट इंटू SYCO व्हॅल्यूज 3 इथं जे 3 जायला लागलं त्यावेळी ह्या टेबलवर 3 ही इथं येतात इथं बघितलं चेक केलं रोल नंबरमध्ये प्रायमरी की असेल ह्या कॉलमला किंवा ह्या ॲट्रिब्यूटला कॉलमला किंवा ॲट्रिब्यूटला प्रायमरी की असाइन झालेली आहे. त्यामुळे ज्यावेळी इथं 3 येईल त्यावेळी ही रो इन्सर्ट करण्यासाठी मनाई केली कन्स्ट्रेंट व्हायोलेटेड असा आउटपुट आलं. काय आलं कन्स्ट्रेंट व्हायोलेटेड असा आउटपुट येणार आणि ही रो इन्सर्ट होणार नाही हे आउट इनपुट करून घेतल्यानंतर हे म्हणते चुकीचं आहे कन्स्ट्रेंट व्हायोलेट मारायला असं तुम्ही इथेच तो अंक परत देऊ शकत नाही कारण आम्ही टेबल क्रिएट करत असताना हा क्रिएट टेबल करत असताना आम्ही रोल नंबरला प्रायमरी की असाइन केलेला आहे. त्यामुळे तुम्ही रोल नंबर मध्ये तीच डुप्लिकेट व्हॅल्यू इन्सर्ट करायला लागलाय आणि ह्या टेबलवर आता अट काय आहे अट म्हणजेच कन्स्ट्रेंट मराठीत लक्षात ठेवा अट म्हणजेच कन्स्ट्रेंट ह्या टेबलवर अट काय आहे तर ह्या टेबलवर अट आहे ती प्रायमरी कीची अट आहे. कसली अट आहे प्रायमरी कीची अट आहे त्यामुळे 3 व्हॅल्यू की परत इन्सर्ट होत नाही मग कन्स्ट्रेंट व्हायोलेटेड म्हणते आणि ही जी इन्सर्ट इंटू SYCO व्हॅल्यूज हे घेत नाही. म्हणून अशा पद्धतीने आपण प्रायमरी की टेबल क्रिएट करत असताना बघू शकतो. आता प्रायमरी की दुसऱ्या पद्धतीने सुद्धा आपल्याला अप्लाय करता येते. पूर्ण टेबल बनवून झाल्यानंतर अल्टर टेबलनं सुद्धा आपल्याला प्रायमरी की करता येते. ती कमांड आपण पुढे शिकणार आहोत अल्टर टेबल कमांड. पण आता मी तुम्हाला सिंपली सांगितलेलं आहे प्रायमरी की कशा पद्धतीची असते. आणखीन एकदा मी प्रायमरी की संदर्भात थोडं 2 मिनिटात आपण समराइज 5 मिनिटात समराइज करूया. प्रायमरी की हेल्प्स पहिलं काय इट हेल्प्स काय हेल्प करते प्रायमरी की युनिकली आयडेंटिफाइज म्हणजे युनिकली आयडेंटिफाइज टप्पल किंवा ऑर रो. प्रत्येक रो ही वेगवेगळी शोधण्यासाठी प्रायमरी की मदत करते. प्रायमरी की मध्ये व्हॅल्यू नल नसते म्हणजे नॉट प्रायमरी की मध्ये डज नॉट कंटेन नल व्हॅल्यूज ही पहिली अट रूल म्हणलं तर हा पहिला रूल दुसरा रूल काय बघितला आपण हा दुसरा रूल झाला ऍक्च्युली आणि पहिला रूल काय होता डज नॉट कंटेन डुप्लिकेट व्हॅल्यूज प्रायमरी की निवड करत असताना 2 गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील म्हणजे त्यामध्ये नल व्हॅल्यू असणार नाहीत त्यामध्ये डुप्लिकेट व्हॅल्यूज असणार नाहीत. प्रायमरी कीच्या सहाय्याने किंवा आधाराने आपण इट हेल्प्स युनिकली आयडेंटिफाय ईच रो ऑर टपल म्हणजे प्रायमरी कीच्या सहाय्याने प्रत्येक रो ही वेगवेगळी आहे हे आपल्याला सिद्ध करता येते. ह्याला म्हणायचं प्रायमरी की. प्रायमरी की we create the primary key at the time of table creation. We assign a primary key at the time of table creation using the create table command. This is the command create table SYCO. Now we assign primary key to the roll number. After the specification of the roll number, या स्पेसिफिकेशन नंतर आपण काय केले बघा प्रायमरी की आपण दिलेली आहे. रोल नंबर चं पूर्ण स्पेसिफिकेशन आहे क्रिएट टेबल कमांड मध्ये क्रिएट टेबल SYCO रोल नंबर 2 लगेच
आपण प्रायमरी की आणि मग कॉमा दिला, जेणेकरून ह्याचा रोल नंबर ह्याचं नेम, डाटा टाईप, साईज आणि त्याचं कन्स्टेंट. नेम, डाटा टाईप, साईज दिल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कन्स्टेंट लिहू शकतो आणि कन्स्टेंट लिहिल्यानंतर अशा प्रकारे प्रायमरी की वापरतो. इथून पुढे प्रायमरी की हा आपला फार महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. कारण प्रायमरी की जर तुम्हाला समजलं नाही तर पुढे फॉरेन की सुद्धा तुम्हाला समजणार नाही. अशा पद्धतीने आपण प्रायमरी की हे आपण इथं बघूया. तर पुढचा जो कन्सेप्ट आहे प्रायमरी की नंतर आपण आयओ कन्सेप्ट आपण मध्ये प्रायमरी की एक बघितला ना आणि दुसरा कन्सेप्ट बघितला तो नॉट बरोबर सॉरी युनिक की, प्रायमरी की, फॉरेन की आणि युनिक की हे काय आहे आयओ कन्सेप्ट आहे. मगाशी तुम्हाला सांगितलेलं आयओ कन्सेप्ट सॉरी आयओ कन्सेप्ट मध्ये कुठले कुठले कन्सेप्ट आहेत प्रायमरी की, युनिक की आणि फॉरेन की. बरोबर, फॉरेन की हे 3 कन्स्टेंट आहेत. त्यामुळे काय आपण काय बघितलं प्रायमरी की कन्स्टेंट मधला पहिला प्रकार आयओ, दुसरा प्रकार आहे तो बिझनेस. त्या आयओ कन्स्टेंट मधला आपण आता काय प्रकार बघितला प्रायमरी की. आणखी एकदा प्रायमरी की समराइज करूया का? ठीक आहे. प्रायमरी की युनिकली आयडेंटिफाय ईच रो, प्रत्येक रो ही वेगवेगळी शोधून घेण्यासाठी मदत करतं. त्यामध्ये डुप्लिकेट व्हॅल्यूज नसतात, त्यामध्ये नल व्हॅल्यू नसतात. प्रायमरी की क्रिएट करत असताना आपण क्रिएट टेबल कमांडनं करू शकतो. तो म्हणजे त्याचं स्पेसिफिकेशन झाल्यानंतर टेबल झाल्यानंतर सुद्धा जर व्हॅल्यू टेबल झाल्यानंतर कसं द्यायचं ते आपण अल्टर कमांडनं आपण त्या पद्धतीने देऊ शकतो. नेक्स्ट पुढील लेक्चरमध्ये आपण अल्टर कमांडनं कसं द्यायचं किंवा ज्यावेळी अल्टर कमांड येईल त्यावेळी प्रायमरी की त्यावेळी कशी असाइन करायची हे आपण बघणार आहोत. ठीक आहे.